विधिमंडळ लिफ्टजवळ फडणवीस उद्धव ठाकरे एकत्र, फडणवीस ठाकरेंसह मिलिंद नार्वेकर, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड देखील लिफ्टमध्ये। देवेंद्र फडणवीसांसोबतचा लिफ्ट प्रवास हा योगायोग, लिफ्टला कान नसतात, त्यामुळे यापुढे गुप्त बैठका तिथेच करू, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांसोबतच्या लिफ्टमधील प्रवासावर वक्तव्य। विधिमंडळात चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरे भेट, उद्धव ठाकरेंचं आगमन झाल्यावर चंद्रकांत पाटलांनी केलं स्वागत। उद्धव ठाकरे शाब्दिक कोट्या करत असतात, पण त्यांच्या मनामध्ये काही नसतं, हसत्या खेळत्या वातावरणात त्यांना चॉकलेट दिलं, अनिल परब यांना निवडणूक निकालाच्या शुभेच्छा दिल्या, चंद्रकांत पाटलांची माहिती। अशा भेटी होतच राहतात, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या भेटीवरील चर्चांवर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। चंद्रकांत पाटील हे जुने मित्र, त्यांना चॉकलेट द्यावं वाटलं असेल, निवडणुकीआधी शुभेच्छा दिल्या जातात, तशा त्यांनी शुभेच्छा दिल्या, अनिल परब यांची चंद्रकांत पाटलांनी चॉकलेट दिल्यानंतर प्रतिक्रिया। मवी आता टिकणं शक्य नाही, आमदार संजय शिरसाट यांचं भाकीत, तर आमची वैयक्तिक भांडणं नसल्याचंही शिरसाट यांचं वक्तव्य। विधानभवनात दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटलांची भेट, यावेळी जयंत पाटलांनी वळसे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस केली। महाराष्ट्र विधानसभेच्या तयारीसाठी भाजपचे केंद्रीय प्रभारी उद्यापासून 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर, भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव 2 दिवस मुंबईत मुक्कामी। जय पॅलेस्टाईनची घोषणा केली म्हणून ओवेसी यांचं संसद सदस्यत्व रद्द करा, नवनीत राणा यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मागणी। जिल्हा प्रमुख नियुक्तीवरून खासदार संजय राऊतांवर चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्ते नाराज, चंद्रपूर जिल्हा ठाकरे गटाचे दोन्ही जिल्हा प्रमुख, सर्व तालुका प्रमुख, महिला प्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी पदांचा राजीनामा देण्यासाठी मुंबईला रवाना। उपमुख्यमंत्री अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, अजित पवारांकडून भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय, भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरींची मागणी। काँग्रेसमध्ये राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई होणार, काँग्रेस हायकमांडचे आदेश, नाना पटोले यांची माहिती। चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते डॉक्टर विजय देवताळे आणि त्यांच्या पत्नी आसावरी देवताळे 6 वर्षांसाठी पक्षविरोधी कारवाई केल्यानं पक्षातून निलंबित। महायुती सरकारच्या काळात अधोगती झाल्याचा आर्थिक सर्वेक्षणातून समोर, जयंत पाटलांची महायुती सरकारवर टीका। पुणे आणि नागपूर हिट अँड रन प्रकरणांमधील आरोपींना संरक्षण देण्याचं काम सरकार करते, हा मुद्दा आम्ही उद्या सभागृहात मांडणार, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती। धनगर समाजाच्या मागण्यांसाठी विधिमंडळातील बैठक संपन्न, शिंदे समितीला 1 ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश। सामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर लावावे लागणार नाहीत, महावितरणचं स्पष्टीकरण। कुलाबा ते नरिमन पॉइंट सागरी सेतूचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत निर्णय, यामुळे कुलाब्यातील वाहतूक कोंडी फोडण्यास मदत होणार। नीट पेपर लीक प्रकरणातील आरोपी गंगाधरला अटक, उत्तराखंड पोलिसांनी गंगाधरला अटक केल्याचा पत्नीचा दावा, गंगाधर बिहारमधील काही लोकांच्या संपर्कात असल्याची माहिती। संत रूपलाल महाराजांचं राष्ट्रीय स्मारक तयार होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन, या संदर्भात घोषणा करू, फडणवीसांची माहिती। अनधिकृत पब रेस्टॉरंट्सवर सलग 3ऱ्या दिवशी हातोडा, पुण्यातील कर्वेनगर परिसरात कारवाई। 14 ते 15 वर्षांची मुलं अंमली पदार्थांच्या आहारी जात असल्याची धक्कादायक बाब समोर, मुक्तांगण या पुण्यातील व्यसनमुक्ती केंद्रातील नोंदीवरून माहिती समोर। ससूनमध्ये लवकरच मेडिकल प्रिस्क्रिप्शन बंद होणार, रुग्णांना सर्व औषधं रुग्णालयातच उपलब्ध होणार, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरू। पुण्यात झिका आजाराचा आणखी एक रुग्ण, मुंढवा भागातील 47 वर्षीय महिलेचा रक्त चाचणीचा अहवाल झिका पॉझिटिव्ह। पुणे मेट्रोची स्वारगेटपर्यंत सेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरू होण्याची शक्यता, जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं काम 95% पूर्ण। धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बलराजे अश्वाचं अकलूजून देहूकडे प्रस्थान, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी अश्वाचं प्रस्थान। तुकाराम महाराजांच्या वारीसाठी कानाकोपऱ्यातून वारकरी देहू नगरीत, बहुतांश वारकरी पेरण्या उरकून वारीसाठी देहूत दाखल। नामदेव महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान, आज हिंगोलीत पहिला रिंगण सोहळा। संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखीचं परभणीत आगमन, फुलांचा वर्षाव करत पालखीचं स्वागत, पुढील 2 दिवस पालखी परभणीत मुक्कामी। उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातून संत मुक्ताईच्या पालखीचं मराठवाड्यात आगमन, आदिशक्ती मुक्ताईचा जयघोष करत मुक्ताईच्या दिंडीचा जालन्यात प्रवेश।
मुसळधार पावसाची जुलैपर्यंत प्रतीक्षा. जून महिन्यातील उर्वरित दिवसही कोरडाच जाणार, हवामान खात्याचा अंदाज. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात केवळ 5% पाणीसाठा शिल्लक. पावसाच्या अनियमिततेमुळे धरणातील पाणीसाठ्यात विशेष भर नाही. मुंबईकरांच्या पाणी वापरावर निर्बंध येण्याची शक्यता. कोणते नियम आणि निर्बंध आणायचे याबाबत पालिका अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 40% पेरण्या पूर्ण. चांगला पाऊस पडत नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्याच्या मोहाडीत जोरदार पाऊस. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. बुलढाण्याच्या अंबाबरवा अभयारण्यात पिसारा फुलवून मोराचं नृत्य. वन्यजीव अधिकारी सुनील वाकोडे यांच्या कॅमेऱ्यानं मोराचं नृत्य चित्रित केलं. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात झालेला पाऊस हा पंचायत समितीला चांगलाच अडचणीचा ठरला. पावसामुळे पंचायत समिती कार्यालयात गळती. छत्रपती संभाजीनगरमध्ये अहमदनगर मनपाचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर एसीबीची कारवाई. बांधकाम परवानगी देण्यासाठी 8 लाखांची लाच मागितल्याचा आरोप. लिपिक देशपांडे यांच्यामार्फत लाचेची मागणी केल्याची माहिती. नागपूरच्या काटोलमध्ये उपविभागीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात शेतकऱ्यांसाठी या काटोल तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पीक विम्याचे पैसे मिळाले नसल्याचा आरोप केला आहे. राज्यातील विनाअनुदानित महाविद्यालयातील कर्मचारी आणि प्राध्यापकांचं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन. अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी. जळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात 100हून अधिक ठेकेदारांची निदर्शनं. शासनानं विकास कामांचा निधी तातडीनं द्यावा, ठेकेदारांची मागणी. रत्नागिरीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिससमोर ठेकेदारांचं आंदोलन. गेल्या वर्षभरात सरकारी कामं पूर्ण होऊनही अद्याप बिलं मिळाली नसल्याचा आरोप. जालन्यामध्ये संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयासमोर निवेदन उधळली. फळबागांचं अनुदान वारंवार मागूनही मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त. अमरावतीत तपोवन आणि जिजाऊनगरमधील नागरिकांचं आंदोलन. रस्त्याच्या मागणीसाठी दोन्ही नगरमधील नागरिक आमने-सामने. रत्नागिरीच्या तुळशी घाटात दरड कोसळली. आतापर्यंत 3 वेळा दरड कोसळल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यात आनंदवनमध्ये 25 वर्षीय तरुणीची हत्या. मृतक तरुणीच्या गळ्यावर घाव असल्याची प्राथमिक माहिती. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध मार्गांवरील वाहतुकीवर प्रशासनाकडून निर्बंध. 28 जून ते 19 ऑगस्ट दरम्यान हे नियम लागू असतील. इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत राहुल गांधींनी घेतली लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट. बैठकीत राहुल गांधींनी संसदेतील आणीबाणीच्या प्रस्तावावर जाहीर नाराजी व्यक्त केली. लाईफलाईन चित्रपट 2 ऑगस्टला होणार प्रदर्शित. विज्ञान आणि जुन्या रीतिरिवाजांमधील संघर्षावर आधारित अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्या अभिनयानं नटलेला चित्रपट लवकरच भेटीला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.